जय शिवराय, जय शंभूराजे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिन दरवर्षी 29 एप्रिल रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या विशेष दिनाची सुरुवात इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट ITIच्या डान्स कमिटीने केली होती, जी युनेस्कोच्या प्रमुख सांस्कृतिक भागीदार आहे. हा दिवस जॉर्ज नॉवेरी 1727 ते 1810 हा त्यांचा काळ होता, त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, ज्यांना आधुनिक बॅले नृत्याचे जनक मानले जाते. या दिनाचा उद्देश नृत्य या सांस्कृतिक कला प्रकाराचा गौरव करणे आहे. नृत्य ही अशी एक भाषा आहे जी कोणत्याही राजकीय, सांस्कृतिक किंवा जातीय सीमांना पार करते. नृत्यातून भावना, परंपरा आणि इतिहास व्यक्त केला जातो. नृत्यांच्या माध्यमातून शब्दांशिवायही आनंद, दुःख, प्रेम किंवा विरोध व्यक्त करता येतो. या दिवशी जगभरातील नृत्य कलाकार, नृत्य दिग्दर्शक आणि इतर कलावंत विविध सादरीकरणे, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. शाळा, नृत्य अकादम्या आणि नाट्यगृहांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजित केले जाते, जेणेकरून नृत्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवता येईल. या दिवशी नव्या प्रतिभांना प्रोत्साहन दिले जाते आणि बॅले, हिपहॉप, शास्त्रीय, लोकनृत्य व समकालीन नृत्यशैलीची प्रशंसा केली जाते. नृत्याचे अनेक फायदेही आहेत. ते आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवते, मानसिक आरोग्य सुधारते, आत्मविश्वास वाढवते आणि सामाजिक बंध वाढवते. अनेक संस्कृतीमध्ये नृत्य हा धार्मिक विधी, सण आणि सामाजिक समारंभाचा महत्त्वाचा भाग असतो. नृत्याच्या माध्यमातून समुदायांची परंपरा आणि ओळख व्यक्त होते. आंतरराष्ट्रीय नृत्य दिन आपल्याला आठवण करून देतो की नृत्य ही केवळ कला नसून लोकांना एकत्र आणण्याचे एक शक्तिशाली साधन आहे. मग ते रंगमंचावर असो, रस्त्यावर किंवा घरी, नृत्य आपल्याला आनंद, मोकळेपणा आणि एकतेची भावना देत, प्रत्येकजण कोणत्याही वयाचा किंवा पार्श्वभूमीचा असो, नृत्याचा आनंद घेऊ शकतो आणि या सुंदर उत्सवाचा भाग होऊ शकतो. चला तर मग आपण सर्वांनी नृत्याची लय आपल्या जीवनात स्वीकारूया, आनंदाने नाचूया आणि अजरामर अभिव्यक्तीच्या माध्यमातून आनंद आणि एकोप्याचा प्रसार करूया. धन्यवाद.